नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या साडीच्या लेसपासून घरच्या घरी दोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. विकतच्या दोरीपेक्षाही भारी दोरी बनते. माझ्याकडे भरपूर अशा लेस पडलेल्या आहेत, त्यातलीच एक लेस मी घेतलेली आहे. साईडला हा जांभळा कलर आहे, तो आपला काढून टाकायचा आहे. आणि जो प्लेन भाग आहे मोठ्या साईडचा, त्याची आपण दोरी बनवणार आहोत. तर या जांभळ्या कलरच्या पट्टीमध्ये पण एक दोरी आहे पातळ, ती आपल्याला वापरायची नाही आहे. तर ही मोठी पट्टी आहे, याच्यापासून आपल्याला बनवायची आहे. तर पूर्ण मी अख्खे लेसची ती जांभळा कलर काढून घेतलेला आहे. आणि आता दोरी कशी बनवायची तुम्हाला दाखवते. तुम्हाला किती साईजची बनवायची आहे, लांबीची, तेवढी तुम्ही बनवू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तर ही संपूर्ण साडीची अख्खी लेस आहे आणि याचीच मी दोरी बनवणार आहे. तर आपल्याला इथे एक खिडकीच्या गजाला आपण अँगल असतो लोखंडी, त्याला अशी गाठ मारून घ्यायची. इथे पाहू शकता. मोठी का बनवणार आहे मी, कारण मी कपडे वाळत घालण्यासाठी मी आता उपयोग करणार आहे. पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाही बाहेर, तर आतमध्ये अशी आपण दोरी बांधू शकतो. तर फक्त आता काय करायचं आहे, दोन्ही हाताने आता पीळ द्यायचा आहे. इथे पाहू शकता, एका साईडने, कोणत्याही एका साईडने पीळ द्यायचा. जेवढा पीळ बसेल तेवढा पीळ द्यायचा आहे. आणि लेसला पीळ देताना असं थोडी थोडी ताणून धरायची, ओढत आणि थोडा पीळ देत असं चालायचं. त्याने काय होतं, व्यवस्थित पीळ बसला जातो, म्हणजे लूज राहत नाही. जेवढं टाईट पीळ बसेल तेवढं आपल्याला टाईट पीळ द्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. कोणत्याही साईडला द्या, डाव्या किंवा उजव्या, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने. तर इथे पाहू शकता, या पद्धतीने मी पीळ दिलेला आहे. तर 1 रुपया खर्च न करता कमीत कमी वेळामध्ये अशी घरच्या घरी आपण लेस टाकून न देता दोरी बनवू शकतो. तर आपण पावसाळ्यामध्ये असंच आतमध्ये खिडकीच्या गजाला दोरी किंवा खेळ्याला असं बांधू शकतो आणि कपडे आपण वाळवू शकतो. तर असं राहिलेल्या पट्टीची पण मी असंच पीळ घालणार आहे, पीळ देणार आहे आणि पूर्ण असं बनवून घेणार आहे. तुम्हीसुद्धा अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी लेसची दोरी बनवू शकता. आणि आपल्याकडे जुन्या साड्यांच्या लेस अशा पडलेल्याच असतात, तर टाकून न देता अशा जपून ठेवल्या तर असा उपयोग आपण करू शकतो. कपडे वाळवण्यासाठी किंवा अजूनही दुसरा तुम्ही कशासाठी पण उपयोग करू शकता दोरीचा. विकत आणण्याची काहीच गरज नाही पैसे खर्च करून. तर राहिलेले लेस पण मी पिळून घेत आहे, बघू शकता. आता खूप अशी लांब अशी दोरी आपली इथं तयार होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लेसपासून दोरी कशी बनवायची. तर इथं मी पूर्ण घरामध्ये एका खोलीमध्ये अशी लांब लचक दोरी आपली इथं तयार करत आहे, बघू शकता. आणि आत्ता सध्या तर पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे कपडे तर बाहेर व्यवस्थित वाळत नाहीत आणि खूपच वास येतो वल्ली राहिल्यानंतर. तर बाहेर थोडी सुकवली आणि जरी पाऊस आला तरी आपण अशी बाहेर आतमध्ये दोरी बांधून त्याच्यावरती कपडे सुकवू शकतो. आणि रात्रभरसुद्धा आपण दोरीवरती कपडे घरामध्ये वाळवू शकतो. तसेच बाहेर आपण कपडे रात्रभर ठेवू शकत नाही, तर दोरीचा हा उपयोग खूप छान प्रकारे होणार आहे. तर एका साडीला जेवढी लेस असते तेवढी लेस मी अख्खी इथे पीळ देऊन घेतलेली आहे लेसला. इथे बघू शकता, लांब लचक आपली दोरी तयार होणार आहे इथे. तर अगदी थोडीशी शिल्लक राहिली आहे लेस, त्याला पण मी आता पीळ घालून घेत आहे पूर्ण. तर इथे संपूर्ण लेसला मी पीळ घालून घेतलेला आहे. जोपर्यंत संपूर्ण लेसला पीळ बसत नाही तोपर्यंत मध्ये हात सोडायचा नाही. पीळ देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपली दोरी तयार होणार आहे. आत्ता समजायचं दोरी बनण्यासाठी परफेक्ट पीळ बसलेला आहे. आता आपण याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला, म्हणजे दोरी परफेक्ट बनण्यासाठी. आता बरोबर असं पकडायचे आणि सिंगल भाग होता तो डबल भाग करून घ्यायचा. पुन्हा तिथे मी
खिडकीच्या गजाला बांधून घेतलेला आहे डबल करून आणि आता वळवून घेत आहे. सिंगल पाक डबल करून घेतला आणि पुन्हा मी असं पिळ देत आहे एका साईडला. सुंदर अशी दोरी आपली तयार झालेली आहे. याच्यानंतर खिडकीला बांधलेली गाठ आहे ती सोडून घ्यायची आहे. लगेच त्याच ठिकाणी दुसरी गाठ बांधून घ्यायची, जेणेकरून आपली दोरी आहे ती निसटणार नाही. अशा पद्धतीने आपली दोरी कंप्लीट झालेली आहे. आणि आता हलक्या हाताने थोडंसं ताण द्यायचा आणि सरळ करून घ्यायची. तर ह्या लेसपासून बनवलेल्या दोरीवर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कपडे जरी वाळत घातली तरी ही दोरी तुटू शकत नाही. अगदी मजबूत बनत आहे. तर अशाच आपण टाकाऊतून टिकाऊ भरपूर अशा वस्तू घरच्या घरी बनवू शकतो. तर लेसपासून बनवलेली दोरीची आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.